पाकिटे घेतली पण ग्रेड दिला नाही, एका महाविद्यालयाचा आरोप. बघूया बातमी सविस्तर. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण AAA करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात जालना जिल्ह्यातील एका महाविद्यालयात गेलेल्या 4 सदस्यीय समितीने आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम ठोकत प्रत्येकी 50,000 रुपयाचे पाकिट घेतले असल्याचा आरोप एका महाविद्यालयाने केला आहे. या संदर्भात चौकशी समिती पण नेमली आहे. अजून सत्य समोर यायला वेळ लागणार आहे, पण शैक्षणिक संस्थांमधील अशा प्रकाराने ग्रेडिंग व्यवस्थेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांचा मोर्चा थेट तुषार भारती यांच्या घरी. राजकारणात विविध समीकरणांची चर्चा. सध्या अमरावतीचे राजकारण बरेच तापले असून रोजच जागा वाटपावरून नवनवीन अफवा तर कुठे नवनवीन आश्चर्यकारक अपडेट समोर येत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 3 ठिकाणी नियोजित दौरा होता. नियोजित दौरा आटोपत मुख्यमंत्री यांनी थेट तुषार भारती यांच्या घरी जाऊन भेट घेतली. धावपळीच्या दौऱ्यातही त्यांनी तुषार भारती यांची सदिच्छा भेटीसाठी वेळ का काढला? महापालिका निवडणुकीच्या अगदी आधी सदिच्छा भेटीची काय गरज होती? अशा प्रश्नांसह फडणवीस यांच्या तुषार भारती यांच्या घरी भेटीबाबत विविध माध्यमांवर चर्चा तीव्र रंगत आहे. महापालिका निवडणुकीच्या राजकारणाबद्दल अटकळ बांधली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस काल 1 दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर आले होते. मुख्यमंत्र्यांचा दौरा कार्यक्रमामध्ये 3 कार्यक्रमांच्या दौऱ्यांचा समावेश होता. मात्र अचानक ते तुषार भारती यांच्या घरी पोहोचतात राजकारणात विविध चर्चांना पेव फुटले आहे. थोड्याच दिवसात राजकारणातील बदल या गोष्टीचा गौप्यस्फोट करेल अशी चर्चा जोर धरत आहे. एकामागून एक खून प्रकरण थांबता थांबेत ना, साम्य एकच. सर्व घटनेत विधी संघर्ष बालकाचा समावेश. अमरावती शहरात मागील काही महिन्यापासून हत्या ही नेहमीचीच झाली आहे. 2-4 दिवसाआड कुठे ना कुठे हत्या प्रकरण समोर येत आहेत. अशातच दिनांक 28/12/2025 रोजी पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील रेल्वे स्टेशन जवळील मागील मैदानाच्या झाडाझुडपामध्ये एका व्यक्तीचा खून झाला आहे अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाल्याने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात व निर्देशानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त बातमीदार नेमून खात्रीलायक माहिती काढून सदर खुनाबाबत कोणताही पुरावा नसतानाही गुन्हे शाखेचे 3ही पथकाने सातत्याने कौशल्यपूर्ण तपास करून यातील मृतक कुणाल तेलमोरे यांचा पवारवाडी येथील मैदानावर क्रिकेट खेळतानाचा वाद या हत्याकांडामागील कारण असल्याचे समोर आले होते. सोबतच मृतकाने आरोपीस व्हिडिओ अपलोड करण्याची धमकीही दिली होती. पोलिसांनी शिताफीने तपास केला असून आरोपींना 2 तासाच्या आत पकडण्यास यश मिळवले. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश बोलासाहेब, अमरावती शहर, पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे साहेब, पोलीस उपायुक्त श्री श्याम गुगे, पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे रमेश धुमाळ, श्री शिवाजी बचाटे, श्री संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, पोलीस अंमलदार फिरोज खान, गजानन डेवले, मनोज ठोसर, मंगेश परिमल, जहीर शेख, सचिन बहाळे, दीपक सुंदरकर, मंगेश लोखंडे, सतीश देशमुख, संग्राम भोजने, विकास गुळदे, सय्यद नाझीम, अतुल संबे, रणजित गावंडे, सागर ठाकरे, राजिक रायलीवाल, सूरज चव्हाण, निखिल गेडाम, योगेश पवार, संदीप खंडारे, प्रभात पोकळे यांनी केली आहे.